नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 5 ऑक्टोबर रोजीचा करंट अफेअर्स जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। आज अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये बघायला मिळणार आहे। तुम्हाला शेवटी 2 टेस्ट क्वेश्चन जे आहे ते सुद्धा विचारले जातील, त्याची सुद्धा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करूया आजचं लेक्चर। बघा मित्रांनो, आजपासून बॅच सुरू होते आहे राज्यसेवेची लाईव्ह बॅच, जी कृषी सेवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सगळ्यांसाठी सुरू आहे बघा। ठीक आहे, या सगळ्या पोस्ट साठी एकच परीक्षा होणार राज्यसेवेची, तर त्यासाठी तुम्ही याच बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता। त्याचबरोबर कंबाईनची लक्ष नावाची रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर राज्यसेवेसाठी बघा मित्रांनो, फाउंडेशन बॅच आहे, कंबाईनसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आहे। दोन्ही बॅचचे लेक्चर चालू आहे यावेळी। ऍट ए टाइम इतक्या बॅचचे लेक्चर चालू आहे, वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या बॅचवर शिकवत आहे। ठीक आहे, आमचं दिवसभराचं शेड्यूल जे आहे तर ते कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याच्या मागे आम्ही इथं प्रयत्न करत आहोत। इथं जर बघितलं तर जी काही बीएमसी भरतीसाठी आपल्याकडे कायद्याची बॅच आहे आणि त्याचबरोबर मुंबई जीकेची बॅच आहे। 300 पेक्षा जास्त मुलं या बॅचेस मध्ये आहे। त्याचबरोबर जर बघितलं मुंबई स्पेशल क्लास नोट्स सुद्धा आपल्याकडे आहे। त्याचबरोबर आरआरबी साठी तिरंगा बॅच, रेल्वे भरतीसाठी, या सगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल। त्याच्या जोडीला आपण नोट सुद्धा इथं तयार केलेला आहे, जसं चालू घडामोडीचे आहे, पॉलिटीचे आहे, इकॉनॉमिक्सचे आहे, हिस्ट्रीचे आहे। तर या नोट्स तुम्ही ऍप्लिकेशन मधून परचेस करू शकता। ऍप्लिकेशन कोणतं आहे तर आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे। ठीक आहे, बघा त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करा। सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। बघा मित्रांनो, 5 ऑक्टोबरचं आपण इथं आज लेक्चर बघणार आहोत। आता सुरू करूया पहिल्या क्वेश्चनला। पहिला क्वेश्चन आहे, महात्मा गांधीजींच्या 155व्या जयंती निमित्ताने नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, अलीकडे बापू टॉवर जे आहे ते पटना बिहार मध्ये बांधण्यात आलेलं आहे। याचं उद्घाटन जे आहे ते नितीश कुमार यांनी केलेलं आहे। ठीक आहे, बापू टॉवर मध्ये आपण जर बघितलं तर महात्मा गांधीजींच्या जीवनाशी संबंधित आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात, जसं की बिहारमध्ये त्यांनी भेट दिलेली, त्याचबरोबर चंपारण्य या ठिकाणी जो काही सत्याग्रह केलेला, तर त्या ठिकाणी त्याचे जे काही चित्र वगैरे आहे ते बापू टॉवर मध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर ते एक टॉवर आहे ज्यामध्ये महात्मा गांधीजींच्या आठवणी आपल्याला फोटोच्या माध्यमातून आणि माहिती जी आहे तर ती लेखांच्या माध्यमातून बघायला मिळते। तर अशा प्रकारचं टॉवर कुठं आता निर्माण करण्यात आलेले बिहार पाटणामध्ये। 7 एकर मध्ये टॉवर पसरलेले मित्रांनो, याची 1 एकर मध्ये बांधकाम आहे आणि 6 एकर जे आहे ते उद्यान आहे। 129 कोटी रुपये खर्च करून हे बापू टॉवर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे। यानंतर पुढे जाऊया। बिहारची राजधानी पाटणा, मुख्यमंत्री आहे नितीश कुमार आणि राज्यपाल आहे राजेंद्र आर्लेकर। आता बिहार विषयी काही महत्त्वाचे चालू घडामोडी बघून घेऊया। जसं की आपण डेली एका राज्याविषयी माहिती जाणून घेतो, आज बिहार विषयी माहिती जाणून घेऊया। जसं की बघा, बिहार मधील कोणतं शहर जे आहे ते महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीचं आयोजन करेल? तर बघा मित्रांनो, बिहार मधील राजगीर या शहरामध्ये महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी जी आहे 2024 ती होणार आहे। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यातील 2 पक्षी अभयारण्य नागी आणि नक्ती यांना रामसर साईटचा दर्जा मिळाला? तर ही बिहार मधली काय आहे तर रामसर साईट आहे। नागी आणि नक्ती यांना अलीकडे रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे। त्यानंतर अलीकडे एक उपमुख्यमंत्रींचं निधन झालेलं आहे, सुशील कुमार मोदी। हे कोणत्या राज्याचे होते तर ते बिहारचे होते। त्याचबरोबर बिहार दिन कधी असतो? 22 मार्चला। त्यानंतर बिहार मधील पहिली महिला ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर कोण बनली आहे? तर बिहार मधील पहिली महिला ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेली आहे माधवी मधु कश्यप। त्याचबरोबर बिहार सरकारने न्यायिक सेवांमध्ये, ठीक आहे, न्यायिक सेवा ज्या काही न्यायालयाशी संबंधित ज्या काही परीक्षा असतात त्यामध्ये ईडब्ल्यूएस साठी किती टक्के आरक्षण ठेवलेले आहे? तर 10% आरक्षण दिलेलं आहे। यानंतर पुढे जाऊया। बिहारच्या कोणत्या जिल्ह्यात दुसरा व्याघ्र प्रकल्प तयार केला जाईल? तर कैमूर जिल्ह्यामध्ये। त्यानंतर बिहारचे नवे मुख्य सचिव कोण बनले? ब्रिजेश मेहरोत्रा। ठीक आहे, त्यानंतर बिहार विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर नंदकिशोर यादव। यापैकी सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय तर बिहार मधील पहिली महिला ट्रान्सजेंडर। त्यानंतर जर बघितलं तर हे रामसर साईट जे आहे ते बिहार मध्ये लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे, त्याचबरोबर हे जी काही महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी जी होणार आहे तर ती कुठं होणार आहे एवढं आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे। यानंतर दुसरा सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, कोणत्या देशाने आत्मघाती ड्रोन, ठीक आहे, आत्मघाती ड्रोन शाहेद 136B म्हणजे हे कसे ड्रोन आहे तर
बघा जपान काय करत होतं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, अमेरिकेसोबत लढताना काय करायचे जपानचे पायलट, की डायरेक्ट जाऊन समजून घे अमेरिकेचं एखादं जहाज येतं, विमान डायरेक्ट जहाजाला धडकवायचं, ठीक आहे, आणि पायलटचा त्यामध्ये मृत्यू व्हायचा, त्याला कामाकाजी पायलट म्हणून ओळखलं जायचं. तर त्याच प्रकारे आता ड्रोन बनवले जाणार आहे. या ड्रोनचा उद्देश फक्त हेच असणार आहे की जायचं आणि एखाद्या गोष्टीला धडक मारून त्याच्यामध्ये जे काही बॉम्ब असणार आहे त्याचा विस्फोट करून टाकायचा. तर अशा प्रकारचे आत्मघाती ड्रोन जे आहे शाहिद 136B आणि जिहाद नावाचं बॅलिस्टिक मिसाईल जे आहे त्याचं अलीकडे अनावरण जे आहे ते इराणने केलेलं आहे. इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि त्या दरम्यान इराणने शक्ती प्रदर्शन करण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे. आपण जर बघितलं तर इराणमध्ये 1000 किलोमीटर पल्ल्याचं नवीन मिसाईल जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्याचं नाव आहे जिहाद बॅलिस्टिक मिसाईल. आणि आपण जर बघितलं 4000 किलोमीटर पेक्षा जास्त दूरपर्यंत जाऊ शकणारा ड्रोन शाहिद 136B जो आहे तो इराणने अलीकडे बनवला आणि जगासमोर ठेवलेला आहे. शाहिद 136Bचं वैशिष्ट्य आहे की ते 2500 ते 4000 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतं. त्याची ऑपरेशनल रेंज तेवढी आहे. यावर शक्तिशाली वॉरहेड म्हणजे आपण बॉम्ब ठेवू शकतो. यावर रडार सुद्धा आहे, ठीक आहे. एरोडायनामिक याचं डिझाईन आहे. याला डेल्टा विंग कॉन्फिगरेशन याचं जे काय आहे, आता बघा एवढंच लक्षात ठेवा, एवढं डीप मध्ये जरी नाही गेलं तरी चालेल, फक्त आपण याच्यावर वॉरहेड ठेवू शकतो आणि हे कसे आत्मघाती ड्रोन आहे, रडार आहे, ठीक आहे. या गोष्टी तर असणारच आहे. यानंतर पुढे जाऊया. आता जे काही जिहाद बॅलिस्टिक मिसाईल त्याची रेंज लक्षात ठेवायची 1000 किलोमीटर. आता इराण चर्चेमध्ये त्यामुळे आपल्याला त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर बघा इराणची राजधानी तेहरान, त्यानंतर चलन आहे रियाल आणि तिथले जे काही राष्ट्राध्यक्ष आहे ते अली खामेनेई हे तिथले राष्ट्राध्यक्ष आहे. बघा मित्रांनो मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, इराणमध्ये भारताचं एक पोर्ट आहे, त्या पोर्टचं नाव काय आहे, किंवा भारत इराणमध्ये एक पोर्ट जो आहे तो हाताळतो, भारताने ते पोर्ट तयार केलेलं, त्याचं पोर्टचं काय नाव आहे हे तुम्हाला सांगायचे. तिसरा क्वेश्चन, भारताने स्थानिक भाषेमध्ये जनरेटिव्ह AI साठी कोणता प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे. आता तुम्ही बघितलं असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी वर तुम्ही काही टाकलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. मग गुगलने तसं काय सुरू केलेलं आहे, जेमिनी नावाचं ऍप्लिकेशन जे आहे, जेमिनी, ठीक आहे, जेमिनी, तर ते गुगलने सुरू केलेलं आहे, ठीक आहे. मग आता भारत सरकार सुद्धा मागे नाही राहते. भारत सरकार सुद्धा अशा प्रकारचं एक प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू करत आहे, AI प्लॅटफॉर्म. त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे भारत जेन प्रकल्प किंवा भारत जेन प्रोजेक्ट. हा पहिला असा प्लॅटफॉर्म असणार आहे की सरकार याला फंडिंग करणार आहे. जसं की चॅट जीपीटी जर आपण बघितलं तर ते एका कंपनीने तयार केलेलं आहे, ओपन AI नावाच्या कंपनीने, बरोबर. त्यानंतर जेमिनी जे आहे मित्रांनो ते कुणाचं आहे, तर जेमिनी जे आहे ते गुगलचं आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं इतर सुद्धा प्लॅटफॉर्म आपल्याला AI प्लॅटफॉर्म बघायला मिळतात, ते खासगी प्लॅटफॉर्म आहे. पण भारत सरकार आपल्या स्वदेशी भाषेमध्ये एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे, त्याचं नाव आहे भारत जेन प्रोजेक्ट. बघा भारत जेन प्रोजेक्ट जो आहे तर तो एका प्रकारचा AI आहे, ठीक आहे. आणि तो जगातील पहिला सरकारच्या पैशातून निर्माण केला जाणारा AI आहे, हे लक्षात ठेवा. आता AI विषयी काही प्रश्न आहे जे तुम्हाला परीक्षेमध्ये 100% आगामी काळामध्ये विचारले जातील. मग ते प्रश्न बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणत्या राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलं, तर अशा गोष्टी केरळच आपल्याकडे करत असतं बघा. यानंतर जेन AI इनोव्हेशन मध्ये भारत कोणत्या स्थानावर राहिलेला आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक समजून घ्या की एक कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याचं नाव आहे जेन AI इनोव्हेशन. त्यामध्ये भारत 5व्या स्थानी आणि यामध्ये पहिल्या स्थानावर चीन राहिलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं भारतातील पहिलं AI युनिव्हर्सिटी जे आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ जे आहे, तर त्याचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर सायमन मॅक यांची भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा कोणी AI अँकर क्रिश आणि भूमी लॉन्च केली आहे, तर दूरदर्शनने अलीकडे अँकर असतात बघा जे आपल्याला बातम्या वगैरे सांगायचं काम करतात, ठीक आहे. तर ते दोन अँकर AIच्या स्वरूपात लॉन्च करण्यात आलेले दूरदर्शन मार्फत, क्रिश आणि भूमी. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्थिर प्रतिमांना ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये रूपांतरित करण्यासाठी विजा 1 AI ॲप कोणी लॉन्च केलं, म्हणजे नॉर्मल फोटो आहे, फोटोला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक AI बनवण्यात आलेला आहे विजा 1 AI. तर तो कोणी लॉन्च केलेला आहे, तर मायक्रोसॉफ्टने. त्यानंतर भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे, तर इराह. त्यानंतर कोणती AI मॉडेल IIT बॉम्बे आणि रिलायन्स इन्फोकॉम यांनी मिळून तयार केलेला आहे, तर हनुमान.
यानंतर भारतातील पहिले एआय शहर कोणतं, इम्पॉर्टंट आहे, लखनौ. त्यानंतर ओलाने लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या एआय मॉडेलचं नाव काय आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा, कृत्रिम. ठीक आहे, तर कृत्रिम हा एक स्टार्टअप आहे जो अलीकडे युनिकॉर्न कंपनी बनलेला आहे, म्हणजे त्यांचं भाग भांडवल जे आहे ते $1 बिलियन झालेलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने शिक्षणात बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप कोणत्या नावाने विकसित केलेले आहे, तर अनुवादिनी. तर बघा, खूप सारे आपण एआय चे जे काही क्वेश्चन आहे ते बघितलेले आहे, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, अजून 3 राहिले. तर 3 पैकी एक तर तुम्हाला माहिती आहे, ओपन एआय ने कोणता प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे, चॅट जीपीटी. गुगलने कोणता लॉन्च केलेला आहे, जेमिनी. आणि जगातील पहिला एआय रोबोट सीईओ कोण आहे, तर मिका. ठीक आहे, तर हे ऑलरेडी आपण बघितलेलं होतं. यानंतर पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन. हेलन नावाच्या चक्रीवादळाचा फटका कोणत्या देशाला बसलेला आहे, तर हेलन नावाचं जे चक्रीवादळ आहे मित्रांनो, ते अमेरिकेमध्ये आलेलं आहे. या चक्रीवादळामुळे अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तर 150हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. 40 लाख लोक बेघर झालेले आहे. या चक्रीवादळाचा वेग 225 किलोमीटर प्रति घंट्यावर पोहोचला होता. यापूर्वी 2017 मध्ये मारिया नावाच्या चक्रीवादळाने अमेरिकेमध्ये असाच आतंक जो आहे तो घातला होता. आणि त्यानंतर आता हेलन चक्रीवादळ जे आहे तर त्याने खूप नुकसान जे आहे ते अमेरिकेमध्ये केलेलं आहे. आता बघा, जपान आणि फिलिपिन्स मध्ये चक्रीवादळाला काय म्हणतात, तर टायफून म्हणतात. हा एक पॉइंट जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो परीक्षेमध्ये ऍज इट इज विचारला जाईल तो म्हणजे 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य कोणते आहे. तर बघा, जो राष्ट्रीय पोषण महिना असतो यामध्ये गर्भवती महिला कोणासाठी सुरू करण्यात आलेला आहे, तर गर्भवती महिला, त्यानंतर बालक, ठीक आहे, यांच्यासाठी राष्ट्रीय पोषण महिना जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. तो कधी होता, तर तो 1 ते 30 सप्टेंबर या दरम्यान सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. यावर आपले ऑलरेडी क्वेश्चन जे आहे ते झालेले आहे. मग यामध्ये सर्वोच्च कामगिरी म्हणजे काय, तर या पोषण महिन्यामध्ये गर्भवती महिला आणि बालकांविषयी काही कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि जे राज्य सगळ्यात जास्त कार्यक्रम आयोजित करतं त्याचा पहिला क्रमांक येतो. मग यामध्ये महाराष्ट्राचा जो आहे तो पहिला क्रमांक आलेला आहे. कारण या 30 दिवसाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने तब्बल 1.80 कोटी उपक्रम जो आहे ते आयोजित केले होते, म्हणून महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे 1.17 कोटी उपक्रमांसह. त्यानंतर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण असंही म्हणू शकतो की जे काही उपक्रम यांनी राबवले राज्यांनी त्यामुळे जवळपास 1,80,00,000 लोकसंख्येला त्याचा फायदा झालेला आहे. अशाही स्वरूपात आपण याला म्हणू शकतो. उपक्रम राबवले काय म्हणजे काय, उपक्रम एवढ्या लोकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर बिहार दुसऱ्या क्रमांकावर 1.17 कोटी लोकांपर्यंत त्यांचे उपक्रम पोहोचलेले आहे. मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे 79 लाखासह. उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर 70 लाखासह आणि गुजरात 5व्या क्रमांकावर आहे 66 लाखासह. आपण जर बघितलं तर 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण माहाचा शेवट झाला. तर तो शेवट कोणी केला, अन्नपूर्णा देवी यांनी. या जो काही समारोपाचा कार्यक्रम होता त्याच्या या प्रमुख अध्यक्ष होत्या. अन्नपूर्णा देवी कोण आहे, तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री आहे. ठीक आहे, तर राष्ट्रीय पोषण माह मी तुम्हाला तारीख सांगितली 1 ते 30 सप्टेंबर. यानंतर पुढे जाऊया, आणि दरवर्षी तो त्या दरम्यानच सेलिब्रेट करण्यात येतो. त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये अशक्तपणा, वाढ निरीक्षण, आहारातील त्यानंतर पूरक आहार, ठीक आहे, पोषण यावर लक्ष जे आहे ते केंद्रित केलं जातं. त्याचबरोबर जर बघितलं देशभरातील अंगणवाडी केंद्रांना पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी एक पेड माँ के नाम उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण देखील यावेळी करण्यात आलेलं आहे अंगणवाडीच्या आजूबाजूला. त्याचबरोबर जर बघितलं तर इथं कुणावर लक्ष केंद्रित केलं जातं, 6 वर्षापर्यंतची मुले, किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता, तर यांच्यावर मेन लक्ष जे आहे ते केंद्रित केलं जातं. आता तुम्हाला परीक्षेमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणावर राष्ट्रीय पोषण माह दरम्यान लक्ष केंद्रित केले जात नाही, आणि समजून घ्या कितीदा असणार, युवक, मुली, ठीक आहे, तर यांच्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही. कुणावर केलं जातं, स्पेसिफिक मुलींमध्ये पण कोण, तर बघा किशोरवयीन मुली, ठीक आहे, किशोरवयीन मुली स्पेसिफिक पाहिजे. मुलांमध्ये कोण, 6 वर्षाखालील मुलं स्पेसिफिक पाहिजे. महिलांमध्ये कोणत्या, गरोदर आणि स्तनदा माता आहे, ठीक आहे, सर्वच इथं नाहीये. हा एक मेन इथं मुद्दा जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 6वा क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये जमैका रोडचं उद्घाटन कुठे केलं, तर जमैका रोडचं उद्घाटन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, जमैकाचे जे काही पंतप्रधान आहे होलेस, हे भारतीय दौऱ्यावर आलेले आहे
आणि जमैकाचं जे काही आपण म्हणूया हाय कमिशन आहे किंवा जमैकाची जी काही एम्बेसी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि ते एम्बेसीच्या समोरच्या रोडला जमैका रोड म्हणून नरेंद्र मोदी यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे किंवा नाव दिलेलं आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर 7वा क्वेश्चन, क्रीडा भविष्याला प्रोत्साहन देण्यासाठी आर्मी स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह जो आहे तो कोणी आयोजित केलेला आहे. तर बघा मित्रांनो, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवकांना क्रीडाविषयक प्रशिक्षण देण्यासाठी आर्मी स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह जो आहे तर तो भारतीय सैन्याने इथं काय केलेला आहे, आयोजित केलेला आहे. भारतीय सैन्यामार्फत जवळपास 9,000 खेळाडूंना ट्रेन केलं जात आहे. ते एक तर दिव्यांग असू द्या किंवा चांगले असू द्या, सगळ्यांना इथं काय केले जात आहे. चांगले म्हणण्याचा अर्थ हा आहे की शरीराने धष्टपुष्ट असू द्या किंवा दिव्यांग असू द्या, अशा 9,000 खेळाडूंना आर्मी स्पोर्ट कॉन्क्लेव्ह अंतर्गत त्यांना तयार केलं जात आहे. ठीक आहे. आणि याचा उद्देश हा सुद्धा आहे की भारतीय खेळाडूंना 2036 मध्ये जे काही ऑलिम्पिक भारतात आयोजित करण्याचं जे काही चालू आहे, ठीक आहे, तर त्यासाठी तयार करणं. 8वा क्वेश्चन आहे, भारत सरकारच्या कोणत्या योजनेला 2 ऑक्टोबर 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झाले आहे. तर बघा, आपण मागच्याच एक लेक्चर मध्ये बघितलं होतं की मेक इन इंडियाला अलीकडे 10 वर्ष पूर्ण झाले, पण एक्झॅक्ट 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छ भारत अभियानाला अलीकडे 10 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहे. तर 2 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या अभियानाला 100 वर्ष पूर्ण झाले, 10 वर्ष पूर्ण झाले, तर ते स्वच्छ भारत अभियान आहे. तर स्वच्छ भारत अभियान आणि मेक इन इंडिया नरेंद्र मोदी यांचं पहिले जेव्हा सरकार आलं होतं तेव्हा त्यांनी लॉन्च केलेले उपक्रम आहे. आपण जर बघितलं स्वच्छ भारत अभियानाला आता 10 वर्ष पूर्ण झाले. बघा, लक्षात ठेवा, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जर बघितलं तर उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त होण्यावर उद्देश होता. त्यानंतर शहरी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. सार्वजनिक मोहिमा आणि सामुदायिक सहभागातून स्वच्छता करण्यावर भर होता, म्हणजे सगळ्या लोकांचा सहभागातून स्वच्छता करणं यावर भर होता. बघा, यानंतर 9वा क्वेश्चन, कोणते राज्य नीती आयोगाचे महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म मिळवणारे पहिले राज्य बनले आहे. तर बघा, नीती आयोगाने एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ज्या अंतर्गत मदत दिली जाणार आहे. वेगवेगळी मदत, पैशाची मदत समजून घ्या, एक्सपिरियन्स होल्डर लोक तिथं समजून घ्या की मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे, तो प्लॅटफॉर्म आहे महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म आणि हा नीती आयोगाने एका राज्याला ऍज अ गिफ्ट दिलेला आहे. ते राज्य आहे मित्रांनो तेलंगणा. ठीक आहे, तेलंगणा. तर तेलंगणामधील जे महिला उद्योजक असणारे समजा त्यांना काही अडीअडचण येत असेल तर त्या महिला उद्योजक प्लॅटफॉर्मकडे जातील आणि ही जी संस्था आहे ही त्यांना वेळोवेळी मदत करेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचा जो प्लॅटफॉर्म आहे तो नीती आयोगाने तेलंगणा सरकारला दिलेला आहे आणि तेलंगणा सरकारचं सुद्धा यासाठी सहकार्य जे आहे ते लाभलेलं आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया 10वा क्वेश्चन, जगातील सर्वात मोठं नौदल संरक्षण प्रदर्शन जे आहे ते एरोनाव्हल 2024 कोणता देश आयोजित करेल. तर बघा मित्रांनो, नौदलाच्या ज्या काही गोष्टी असतात, ठीक आहे, जसं की पाणबुडी म्हणा, जहाज म्हणा, ठीक आहे, जहाज म्हणा, एअरक्राफ्ट कॅरियर म्हणा, ठीक आहे, हेलिकॉप्टर म्हणा, तर फ्रिगेट्स म्हणा, ठीक आहे, त्यानंतर अँटी सबमरीन वॉरफेअर साठी जे काही जहाज असतात ते म्हणा, तर त्यासाठी काय होणार आहे, तर त्याचं प्रदर्शन होणार आहे. वेगवेगळे देश आपल्या वस्तू घेऊन येणारे, जवळपास 13 देश, ठीक आहे, आणि दाखवणारे जगाला की आमच्याकडे या प्रकारच्या पाणबुड्या आहे, या प्रकारचे हेलिकॉप्टर आहे, या प्रकारचे जहाज आहे, या प्रकारचे विमान आहे, आणि त्याचं प्रदर्शन असणार आहे. आणि त्या प्रदर्शनामध्ये 13 देशांचे इथे सामान असणार आहे. ठीक आहे, या प्रदर्शनामध्ये साहित्य असणार आहे आणि 104 देशांना विकत घेण्यासाठी बोलवलं जाणार आहे. तर आपण जर बघितलं तर हे जे काही एरोनाव्हल प्रदर्शन आहे ते फ्रान्समध्ये भरवलं जात आहे. यामध्ये ब्राझील, USA, UK, जर्मनी, फ्रान्स या सर्व 13 देशांचे संरक्षण साहित्य जे आहे तर त्याचं प्रदर्शन होणार आहे. मित्रांनो, 500 पेक्षा जास्त आपण जर बघितलं तर प्रदर्शक जे आहे ते तिथे उपस्थित राहणार आहे. 104 देशांना तिथं याचं वस्तू विकत घेण्यासाठी किंवा बघण्यासाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. तर त्याला एरोनेव्हल असं म्हटलं पाहिजे. ठीक आहे, एरोनाव्हल नाही, नेव्हल. यानंतर पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान किंवा आदिवासी आपण म्हणू शकतो आपण, पण कधी जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान, ठीक आहे, दोन्ही नाव लक्षात ठेवा, कन्फ्युज नाही व्हायचं. धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान जे आहे किंवा धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान जे आहे ते कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आलं. तर मित्रांनो, हे जे योजना आहे
तर ही मित्रांनो झारखंडमधून सुरू करण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांसाठी एक योजना सुरू केलेली आहे, तर धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान. या अंतर्गत आदिवासी समुदायाचा जो काही भाग असेल तर त्या भागामध्ये शाळा बनवल्या जाईल, रोड बनवले जाईल, रस्ते बनवले जाईल, हॉस्पिटल बनवले जाईल, पायाभूत सुविधा जे आहे ते डेव्हलप केल्या जाणार आहे. यासाठी तब्बल 79,000 कोटी जे आहे तर एवढे पैसे खर्च केले जाणार आहे. ठीक आहे, अजून आपण इथं बघूया 79,156 कोटी खर्च केले जाणार आहे, ज्यापैकी राज्याला 22,000 कोटी खर्च करायचा आहे. ही योजना आपण जर बघितलं तर 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवली जाणार आहे. आपल्याकडे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे, त्यापैकी या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशापैकी 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील जवळपास 2,911 तालुक्यांमध्ये ही योजना जी आहे ती राबवली जाणार आहे. देशभरातील 549 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाईल. या योजनेमध्ये 17 भारतीय मंत्रालय जवळपास सहभागी होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर 12वा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात ऑइल इंडिया लिमिटेडच्या 4 कॉम्प्रेस बायोगॅस ज्याला CBG म्हटलं जातं तर त्या प्लांटचा शुभारंभ केलेला आहे. तर बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या आपण जर बघितलं तर आसाम मधील 4 कॉम्प्रेस बायोगॅस प्लांटचं अलीकडे उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हे उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. मग हे प्लांट कोणते आहे तर गुवाहाटीमध्ये, जोरहाटमध्ये, शिवसागरमध्ये आणि तिनसुकिया या 4 ठिकाणी हे 4 प्लांट चं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. बघा मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेड, पेट्रोल आणि नैसर्गिक वायू मंत्रालय जे आहे तर या दोघांच्या समन्वयाने 2024-25 पर्यंत 25 कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट जे आहे ते उभारण्याची योजना जी आहे तर ती आखली जात आहे. बघा, आजचे 12 क्वेश्चन इथे संपले. आता मी तुम्हाला काही टेस्ट क्वेश्चन विचारतो, जसं की 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सर्वोच्च कामगिरी करणारं राज्य कोणतं ठरलं आहे आणि महात्मा गांधीजींच्या 155व्या जयंतीच्या निमित्ताने नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे. तर हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर राज्यसेवेची बॅच, रिव्हिजन बॅच आजपासून सुरू होणार आहे. या बॅचची फी तुम्ही ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला 1,035 दिसेल, कारण ऑलरेडी मी 2,000 फीचे 50% डिस्काउंट दिलेले आहे. त्यावर अधिक 200 रुपये डिस्काउंट दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही ही बॅच 800 रुपयामध्येच घेऊ शकता. या ऍडिशनल डिस्काउंट यासाठी दिलेले, एक मला माहिती की राज्यसेवेची एक्झाम खूप वेळा पुढे गेली, खूप वेळा तुम्ही बॅचेस वगैरे जॉईन केलेले असतील, त्यामुळे हे ऍडिशनल डिस्काउंट जे आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर कंबाईन साठी रेकॉर्डेड कंबाईन लक्ष्य बॅच सुद्धा आहे आपल्याकडे. त्याचबरोबर MPSC साठी फाउंडेशन बॅच, कंबाईन साठी फाउंडेशन बॅच आहे. तुम्हाला जेव्हा ऍडमिशन घ्यायचं असेल तर माझं नाव तुम्ही सांगा, कॉल करा, तुम्हाला या बॅचेसवर 3,000 रुपयापर्यंतचं डिस्काउंट जे आहे ते मिळेल. ठीक आहे, फाउंडेशन बॅचची फी सध्या 10,000 रुपये आहे आणि इथं कंबाईन बॅचची फी जी आहे ती आता 8,000 रुपये झालेली आहे. पण जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही माझं नाव सांगा, तिथं तुम्हाला डिस्काउंट जे आहे ते दिले जाईल. याचे ऍडमिशन जवळपास फुल झालेले आहे. त्याचबरोबर कायद्याची बॅच सुरू आहे, BMCच्या मुंबई GKची बॅच सुरू आहे आणि त्याच्या नोट्स पण आहे आपल्याकडे. मुंबई स्पेशल जे काही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेले आहे. त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर MPSCचे जे काही सब्जेक्ट आहे त्याच्या आणि चालू घडामोडीचे नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर RRB साठी बॅच सुद्धा आहे. ठीक आहे, तर याचं सुद्धा कुपन उपलब्ध करून दिलेलं आहे RRBचं. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे. तर थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करत चला. चलो बाय बाय.